आमच्या बाबा एक आहे. मला काय आमच्या विचारामध्ये आमच्या सोचमध्ये हे सोच कसे पाहिजेत आम्हाला आता विचार सांगतो. अल्पेश बावणे हा अनुभव मी बघेड्याला दिला होतो. पण आता स्टेजवर येताना मला गुरुजीने बोलले का काकाजी बघेड्याचे अनुभव सांगा. अल्पेश बावणे मोहोळच्या टाकत कोणता गावात कुमली त्या मोहबा देवीच्या टाकट तिथचे रहिवासी. त्याचे आई वडील काही आपत्तीनुसार काही संकटानुसार मानव धर्मामध्ये प्रवेश केला आणि सेवक भावाचे होऊन त्याचे कार्य घडून मोहारी या मंडळाची फोटो आणली. ऐका सरकारनो, मोहारीची फोटो आणली आणि सेवक ते त्यागी झाले. अल्पेश बावणे मुलगा काय कारणभूत गरिबीभूत या नात्यानं नागपूरला कमाईसाठी गेला आणि त्याच परिसराची नागपूर परिसराची त्या गावाच्या नावाला माहित नाही आहे. अल्पेश बावणेने सांगितलं. ते लग्न झाला, मुलगी तिथली मागली नागपूरच्या शेजारशी गावाला. आनंदाने आपलं कुटुंब आपला परिस्थिती आपलं जिंदगी करू लागले. करता करता मुलीच्या वडील जो होता काही कारणाभूत या मानव धर्मामध्ये प्रवेश यायला केला. ते मागून आले. सर्व सहबंधू आणि शिवाजी विनंती आहे की आपण शांतता पाहायला अनुभव ऐका. आपण अनुभव ऐकायला आणि खूप छान अनुभव आहे. आपण ऐकावं कृपया. दादा मागून ते अल्पेश बावणेचे सासरे होते हे मागून आले. काही दिवस साधे कार्य घडून शनी त्यागाचे कार्य सुरुवात झाले. त्याग परिपूर्ण होऊन शनी पक्षात झाली. त्या दिवशी मुलीला आणि जावाला फोन केला. बाई म्हणे जावाई आहेत का? नाही, कामावर गेल्या, येतील तर म्हणे मला फोन करशील. जावा घरी आले. जावाला मुलीला फोन केला आणि म्हणे उद्याच्या तारखेला आपल्या घरी भगवंताच्या हवन कार्य आहे त्यागाच्या, तर जेव्हा तुम्ही येऊन घ्या. मोठ्या सकाळी किंवा काय अंधार पडता त्या तारखेला मुलगी, मोठी मुलगी आणि एक 8-9 वर्षाचा भाऊ आणि आई वडील त्या गावाला राहत होते. मुलगी आणि जावई रात्रीला गेले आणि सकाळ झाली आणि त्या हवनाच्या कार्यक्रमाला लागू लागले. कोणी सांगायला गेले, कोणी काळे आणला, कोणी काय केला. सकाळी मृषाला सारवण केला. आपल्या वेळेच्या भावनेनं शेवकाने आपल्या मार्गदर्शकाला फोन केला. गुरुजी म्हणे तुम्ही कसं करतो? तुम्ही आंघोळ करा म्हणे, मी त्याबद्दल शेवकाला धरून येतो. तुम्ही त्यावेळी आंघोळ करा आणि चौक युग सोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करा. आता त्याचा सेवक बी आता थोडा थंडीची वेळा जल्दी काही जागे होत नाही. जेव्हा सहकार्य धरून शानी ते आपल्या सासऱ्यांना जेव्हा कार्य करू लागले. काही सेवक बी जमा झाले, काही सेविका जमा झाल्या आणि गुरुजींच्या गाड्या आल्या. हवन कार्याला बसले. म्हणे फलानेजी हा बापू कोण आहे म्हणे? आधी जावाई आहेत ना म्हणे. बरं, सेवक आहेत, मार्गावर आहेत होती म्हणे, त्यागी आहेत होती. दादा म्हणे फोटो तुमची कोणची आहे? गुरुजी म्हणे माझी फोटो आहे मोहारीची. अरे बरोबर म्हणे, तुम्ही थोडं बाजू व्हा म्हणे. आपल्याला मोहारीच्या सेवक नाही जमत. मोहारीच्या फोटो आले सेवक नाही जमत म्हणे, तुम्ही बाजू व्हा.
गुरुजी म्हणते शब्द माझ्या सासऱ्यात आहेत, तुम्ही मला बोलवले नाही, मला या भगवत कार्याला माझ्या सासऱ्यानं बोलवलं नाही, ते अगर मला म्हणतील तर तुम्ही बाजू व्हा किंवा गावाला निघून जाता हरकत नाही म्हणजे मी चाली जाईल. तर सासरा मार्गदर्शक मध्ये फला नाही आपल्या देवाला सांगा ना. आता असे बी सेवक आहेत त्या काही समजून नाही राहिले. हा मार्गदर्शकचा अर्थ काय आहे, सेवकचा अर्थ काय आहे? से म्हणजे काम, ह्या म्हणजे काम, क म्हणजे काम, मार्ग म्हणजे रस्ता, दर्शनामध्ये सांगणे. आम्ही मोठे नाही आहोत, सेवक पद मोठा आहे. बाबाजी भगवंताचे सेवक होते. हा मार्गदर्शक पद हा लहान आहे, ज्याला विचार करा. तर सासरा म्हणते जावाई आता म्हणून आले गुरुजी तर तुम्ही बसून जाणार म्हणजे बसू का माझी हो म्हणे बसा. भगवंताचे हवन कार्य संपन्न अंशांनी पार पडले. चर्चा बैठकीला सुरुवात झाली. आपल्या वतीनं आपल्या परिस्थितीनुसार सर्वांना मार्गदर्शन केले आणि प्रसादीला सुरुवात झाली. प्रसादीला दूर बसवा होता जावा खुर्चीवर. प्रसादी त्याच्या सेवकाच्या जवळ गेली. म्हणजे थांबा दादा थोडासा विचार करून राहिला. मावळे मामाजी प्रसाद मला चालेल का? ही प्रसाद चालेल? हा काय नाही होणार म्हणे. गुरुजीला विचारा, आपल्या गुरुजीला विचारा. गुरुजी जेव्हा होते म्हणजे मार्गदर्शक यायले गुरुजी म्हणा. अरे गुरुजीचा अर्थ काय? गु म्हणजे काय ना रू म्हणजे काय? गुचा अर्थ आहे अंधेर ना रूचा अर्थ प्रकाश. या प्रकाशाला अंधेर करने वाले हे कसे गुरुजी? बाबा नावाला तत्व शब्द नियमाचा प्रकाश सोडला नाही, आमच्या जीवनाला अंधेर करून राहिले. जरा ओळखा. मार्गदर्शक बोलले का या आंब्याच्या झाडाला वळाचा मान तर पहिले पाहून घ्या, चेक करा. असा नाही आहे. चेक करा ना, तुम्हाला तत्व शब्द नियम दिले आहे ना बाबाला, चेक करा ना. काय चेक करता? आता लाडली बहिणीचे पैसे आले का? चेक करता ना. मोदीचे पैसे आले का नाही? चेक करता का नाही? बँकेच्या तुम्ही आपले खाते चेक करता. हे बाबाने दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम आमच्या जीवनामध्ये हात ठेवायचं चेक कोण करून राहिला? कोण चेक करून राहिला? तर आत्मेचा अर्थ काय आहे? पहिला तत्व गुण कशासाठी दिले बाबांना, नियम कशासाठी दिले हे चेक करा. थोडासा आत्मसात करा, विचार करा. मार्गदर्शक मध्ये चालता प्रसाद खाण्याचे मध्ये ए मार्गदर्शका मला मंडळाचा हवन नाही चालला. हे मंडळची हवनाची प्रसाद कशी चालेल? आता सांग म्हणे तू कशाची खाऊ? आली अडचण पैशाची, शब्दाची अडचण. शब्द काय आहे? बाबांना शब्द दिले. मार्गदर्शक आम्हाला कार्याचे शब्द देतो ना. आम्ही बी त्या मार्गावर शब्दावरच कार्य केले. हा मार्ग उभा तर शब्दावर आहे. करा शब्दाचे पालन बाबांना दिले भगवंताचे गुण. कोण ओळखते? कोण चालून राहिला? काय करून राहिलो आपण? जावायला काय नाही म्हणला, प्रसादीचे अपमान नाही केलं. परमेश्वराला हात जोडून आणि माफी मागून आणि प्रसाद खाल्लं बिचाऱ्यानं. आणि पत्नीला आवाज दिला. पत्नी म्हणे रेखा इकडे म्हणे. बाई आली काळजी म्हणे लेकरं कोणी आहेत म्हणे. बरं का आतमध्ये यात घरामध्ये ते माझे लेकरं मला द्या म्हणे माझ्याकडे. कारण का करता लेकराचा? मी म्हणे आपल्या गावाला जातो. आणि मी म्हणे मी तुला का करू म्हणे? तुझ्या बापाला मोहारी मंडळाला फोटो आले तर चालत नाही. तू मंडळाची सेविका तर बापाची हो मुलगी, तुम्हाला चालत नाही. पंचबोला नसोड चिठ्ठी घे. सांगा आता
तू मंडळवाल्या सेवकाची मुलगी होस, तुम्हाला चालणार नाही. मोहाडीच्या मी सेवक आपल्या बापाच्या, तुझ्या बापाला मी चाललो नाही तर तुम्ही मला चालत नाही. पंचायत मला सोडतो ठीक आहे. बाईला विचार आला. बाई गेली बापाच्या जवळ. मुलगी दादा म्हणे, मी म्हणे माझा भाऊ लहान आहे, मी मोठी मुलगी तुझी, एक मुलगी हा किती नवरे बनव सांग. बाबाला बोलली, मी मुलगी तुझी एक मोठी, एकच आहो ना, माझा भाऊ एक आहे, मुलगी एक आहो, किती नवरे बनव सांग मला. बाबा थरथरून गेला. का आता सोडचिठी घेऊ का म्हणे. त्याच्या तुमच्या देवाच्या संगतीमध्ये त्या घरामध्ये मुलीचा त्रास नाही, मुलीचं मला दुःख नाही, मुलीची मला अडचण नाही. आम्ही भाऊ बंध सारखे, आम्ही भाऊ बहिणी सारखे वागतो. आमच्या प्रेमाचा मोठा मर्यादाचा जीवन आहे. आणि ह्या सगळ्याच्या गोष्टीवरून असा कार्य घडला तर बाई म्हणे, मी कशी करू, तू सांग बेटा. दादा म्हणे, आता महिलेला अर्धा हक्क घेवायचा, मायबापाच्या संपत्तीचा हक्क शासनाने दिलाय. अर्धा हक्काची मालकी मिळावं, अर्धा खर्च तुझ्या गेल्यावर. माझा भाऊ, मी निघून गेलो तुझ्या घरून तर तुझ्या घरी मी येणार नाही. तुझे माझे नाते तुटले. बापाला लढ आला. बेटा म्हणते, तुला जसा समजते तसा कर. मुलगी गेली मार्गदर्शकाच्या खुर्चीजवळ. काकाजी म्हणे, सांगा बाबाने चौथा नियम कोणता दिलाय, ठेवाय का ना तुम्हाला चौथा नियम कोणता दिलाय. कुटुंबात आणि सेवकात एकता कायम. मार्गदर्शकाच्या तोंड नाही उरले. एकता, हेच तर एकता. हे पहा ना, किती जमले आपल्या परिसरात, आपल्या आपल्या घरी राहायचा. आज एक बनलो आम्ही. आमचा भगवान एक आहे. आज आमचा विचार एक बनला. तर सांगा म्हणे, बाबाचे नियम तोडण्याचे का अधिकार आहे तुम्हाला. बाबाने नाते जोडले का तोडले आहेत. बाबाने नाते जोडले. एक से एक ताज्या माई बाबाने असे एकटे झाले. एक एक झाले. आई काय विचारत होती. बाबा प्रसार आणि प्रचारावर निघत होते. बाबा 2-4 दिवसांनी नागपूर जात होते. आई काय विचारत होती. बाबा आज किती सेवक जोडले, किती सेवक जोडल्या. आणि आमच्या घरची बाई म्हणते, आज पैसे किती आणले. मला विचारते, आमच्या घरची सेवक आज किती कमाई झाली, द्या ना माझ्याकडे. हा ठेवू दे तू म्हणतो ते. आमच्या घरची बाई पैसे विचारते, त्याने विचारते, गुण नाही विचारे. आई गुण विचारत होती. म्हणून या आईचे आज स्वागत झाला. तुमच्या घरी फोटो लटकली आहे. हर मुखातून हर आत्म्यानं आईच्या नाव निघते. तुमच्या कसा निघत, काय केलं तुम्ही. आता आई तर वाराणसी देवी बी होती आणि आई तर तुम्ही बी आहात. आपले कर्म पहा, कर्म पहा. कर्मावर जीवन आहे. हा भाग्यावर नको द्या. कर्मयोग साधण्याकरिता, भगवंत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता हा कार्य भाव करून राहिले. जोडले का. आम्ही 4 जणांमध्ये आमची चला नसे ना, एकता नसे. हे एकता पहा, गदगद होऊन गेला माणूस. अशीच एकता. आपला कुटुंब सांभाळा. मार्गदर्शक म्हणते, काकाजी खुर्ची खाली करा, उठा उठा. म्हणजे असं अज्ञानी सेवक नाही पाहिजे, असा अज्ञानी मार्गदर्शक नाही पाहिजे. आलेले सेवकामध्ये, काकाजी तुम्ही थांबा, तुमची काही चूक नाही, उठा बरं, खुर्ची खाली करा. मानव धर्माला असा मार्गदर्शक बिराजेच नाही. हे 2 तुकडे करणे वाले. अरे अरे पहिले बनले निवस्थान सेवकाच्या सोयीसाठी. पहिले बनले निवस्थान, नंतर बांधले बाबांना भवन. मोहाडीच्या फोटोमध्ये भगवान नाही का. कोण म्हणते. मी बाबाच्या निवस्थान फोटो आणून देतो, निवस्थानला जात होतो. पण सोयी प्रमाण आज मी तुमच्याकडे फोटो देतो. 3,500 मोटर गाडीचे जावाले आणि 5,500 -5,500
त्या खर्च फोटोच्या तत्व फोटोच्या आई बाबाच्या फोटोच्या 2000 रुपये आई बाबाच्या फोटोचे मी दिले आहोत. सेवक आले असतील तर आता दिसून नाही राहिले, मी विचारून देतो. आईच्या फोटोचे 1000, बाबाच्या फोटोचे 1000, भगवंताच्या फोटोचे माळाचे 1200 रुपये माळ. मुलगा कुवारा आहे ना, त्याचं लग्न झालं, त्याची पत्नी त्याला त्यागी बनावसाठी गेलो तर 1200 रुपये. बापा मोहाडी गेलो तर 60 रुपये. तर बाबानं या दुखी कष्टी गोर गरिबासाठी हा मानव धर्म एक आधार बनवला, आधार. पण आज या मार्गदर्शकाने व्यापार बनवला, व्यापार. हा व्यापार बोलला. तर सेवकानं बाबाचे शब्द आहेत, हा मानव धर्म पैसे कमवायची साधन नाही आहे म्हणे. हे साधन पैसे कमवायचे नाही, दुःखाचे उद्धार. तुमच्या तत्व काय बोलते? दुःखदारी दूर करते उद्धार. बाबानं बासी भातचा चिवडा खाल्ला, पण कधी पैशाची आस केलं नाही. या सगळ्याला मालूम आहे. बाबाला 10 तोळ्याचा हार सापडला, देऊन लागला. कॉर्पोरेशन म्युन्सिपाल्टीच्या नगरपालिकेचा ठेका मिळाला. बाबानं गरीबाचा पैसा का एवढा घुसखुरी काय करा, त्याग केला. नव्हती आवड त्या धनाची बाबाला. आम्हाला आवडा का सांगू, कुणाला का म्हणतात. मार्गदर्शक त्या सेविकांना उठावला, आपली गाडी धरा, रस्ते करा म्हणजे रस्ते धरा. दादाने म्हणलं, दादा या मार्गावर कार्य सोड. तू मार्गदर्शक बदललास, धर्म नाही बदलला, भगवंत नाही बदलवला, बाबाने नाही बोलला, चाल असा. तर असे थोडीशी आता त्या एक मुलीने पाहिलं, झाशीची राणी बनली होती. तशी झाशीची राणी तुम्ही मी बना. और सत्यासाठी बेटा संघर्ष करा. बाबाच्या शिकवणीला पाळा नको, त्याप्रमाणे चाला. आता उपस्थित एवढा मोठा मंच आहे, बोलायचे काही नाही आहे. आता आहे बोलायचं नाही आहे बोलायच्या वाचलेले शब्द मी भगवंताच्या चरणी ठेवतो आणि सर्व सेवकाला एक विशेष विनंती करतो. चला बाबा हनुमानजी भगवंताला जयघोष करूया. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा भगवान बाबा हनुमान जी ला नमस्कार.